नमस्कार मैत्रिणींनो, आज मी आपल्याला दाखवणार आहे खेकड्याचा रस्सा कसा बनवायचा आहे। हे मी काल खेकडे आणले होते, जिवंत होते ते। मी रात्री फ्रीजमध्ये ठेवले, कारण फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतरला ते मरतात आणि मग हे आपल्याला लागणार पण नाही। हे टोचतात ना, चावतात हे, तर मी फ्रीजमध्ये ठेवले। आता ते मी कसे बनवणार आहे, हे जे मोठे नांगे आहेत ते मी तसेच ठेवणार आणि हे बारीकवाले नांगे आणि हे जे मधला भाग आहे तो काढून टाकणार आणि हे वरचा जो भाग आहे तो पण मी काढणार आहे, पण धुवून स्वच्छ त्यात रस्सा बनवणार, म्हणजे मिक्सरला बारीक करून ह्याच्याबरोबर असं करणार। आणि त्याच्यासाठी मी साहित्य घेतलं आहे, हे ओलं खोबरं आहे, लसूण अद्रक आहे आणि कोथिंबीर, मी एकच मिरची घेतली आहे, कांदा टोमॅटो घेतला आहे, इथे कढीपत्ता फोडणीसाठी आणि ह्या कैरीचे 3 तुकडे राहिले होते ते टाकणार, कोकम टाकणारच आहे आणि हे फोडणीसाठी लसूण घेतली आहे। आता मी हे सगळं वाटून घेते न भाजताच आणि हे धुवून पण घेते, मग बाकीची प्रोसिजर दाखवते। हा बघा, मी आता हे तोडलं आहे। ह्याच्यामध्ये जो पिवळा भाग दिसतो आहे ना, तो आपल्याला घ्यायचा आहे आणि तो फोडणीमध्ये टाकायचा आहे। तो छान लागतो, फोडणी दिली की चरबी असते ती, तर ती घ्यायची आणि हे बघा, हे मी असे काढले। ह्याच्या आतमध्ये पण जो पिवळा भाग आहे तो घ्यायचा आहे आणि हे वरचं आहे ना, हे काढून टाकायचं आहे, बाकी हा असंच टाकायचं आहे। हे पहा, खेकडे आता स्वच्छ धुवून झालेत। हे मोठे हे अंगडे असतात ना ते घेतलेत आणि हे बारीकवाले आणि त्याच्या कवच्या, तर त्याचा मी आता ज्यूस बनवणार आहे पूर्णपणे आणि तो ज्यूस मी सारामध्ये टाकणार आहे। ह्याचा पूर्ण ज्यूस झाला ना की तो छान लागतो, टाकून नाही द्यायचे हे। तर आता मी मिक्सरला हे सगळं वाटून घेते, तोपर्यंत वेट करा। हे बघा, ज्यूस करून झाला आहे। आता याला मी गाळणीने गाळून घेणार, 4-5 पाण्याने गाळून घ्यायचं आहे त्याला, पूर्ण गाळायचं आहे, त्याचं घट्ट पाणी आलं पाहिजे।